श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। गणपती बाप्पा विघ्नहर्ता, सुखकर्ता आणि बुद्धीचे देवता मानले जातात। गणपतीची उपासना करणारे असंख्य भाविक जगभरात आहेत। दर महिन्यामध्ये बाप्पांची संकष्टी तसेच विनायक चतुर्थी देखील साजरी केली जाते। यंदा 12 ऑगस्टला अंगारक संकष्टी चतुर्थी आहे। मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणतात। संस्कृतमध्ये अंगारकी म्हणजे लाल रंगाचा जळलेला कोळसा। गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये अंगारकी चतुर्थीचे महत्त्व सांगितले आहे। अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात। अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो। त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली। त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल। अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले, त्या विनायकाने आपलेही उद्धार करावे ह्या हेतूने अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते। हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च स्वामी आहेत आणि सर्व अडथळे दूर करणारे म्हणून देखील ओळखले जाते। म्हणूनच गणेशाची पूजा केल्याने लोकांच्या जीवनामध्ये असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतात। असे मानले जाते की जो व्यक्ती अंगारकी चतुर्थीला पवित्र व्रत करतो त्याला वर्षभर संकष्टी गणेश चतुर्थी पाळल्याने मिळणाऱ्या लाभासारखे लाभ मिळतात। जन्मकुंडलीत मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक, कौटुंबिक, आरोग्य किंवा वैवाहिक समस्यांवर आपल्याला मात करण्याची क्षमता मिळते। तसेच प्रत्येक माता हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्याकरता करते। अंगारकी चतुर्थीचं व्रत चंद्र दर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतर समाप्त होतं। भक्त या दिवशी चंदनाचा लेप, तांदूळ आणि फुले देऊन चंद्रदेवाची पूजा करतात। अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्वशीर्ष वाचणे खूप फलदायी मानले जाते। या दिवशी भगवान गणेशाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक स्तोत्रे देखील गायली जातात। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण करा। 11 तांदळाच्या दाण्यांचा अत्यंत प्रभावी उपाय। हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपलं कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील। तर हा 11 तांदळांचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, कोणत्या प्रकारे करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची। स्नान करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करून घ्यायचे। गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची। गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे। त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता। जेव्हा आपण तुम्ही हा अभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांचा बीज मंत्राचा जप हा करायचा। 11 पळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे। प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे, किंवा तुम्ही गणपती अथर्वशीर्षमचं पठण सुद्धा करू शकतात। आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं। त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं। तसेच 21 दुर्वांची जुडी सुद्धा आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करायची। ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे। त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा। तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे।
त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत। मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे, 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे। त्याचबरोबर 108 वेळा मुलांकडनं ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शीर्षमची सेवा सुद्धा करून घ्यायची। तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। गणपती बाप्पांची आरती ही करून घ्यायची आहे। अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय हे सांगणार आहे। सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात। जर तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर त्यामुळे विवाहामध्ये विलंब, कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तुमच्या घरामध्ये कायम संकट अडचणी ह्या येत असतील तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। किंवा तुमची विवाहयोग्य मुलं मुली असतील, त्यांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर हा उपाय मुला मुलींनी स्वतः केला तरीही चालणार आहे किंवा त्यांच्याकरता त्यांच्या आई वडिलांनी केला तरीही चालणार आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला 11 तांदळाचे दाणे जे आहेत ते लागणार। जे तांदूळ आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे, कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये हे 11 तांदळाचे दाणे आपल्याला ठेवायचे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्या तांदळाच्या दाण्यांना आपल्याला थोडंसं लाल पिवळं करून घ्यायचं। अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि या 11 अक्षदा आपल्याला घेऊन जायच्यात 11 लोकांच्या घरी। त्यांच्या देवघरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम एक अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि ती अक्षदा जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायची आणि आपल्याला बोलायचं, ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकतोय त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा ह्या पडू द्या, माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे। अशा रीतीने आपल्याला 11 लोकांच्या घरी जाऊन हा उपाय जो आहे तो करायचा। आता काही कारणास्तव तुम्हाला 11 लोकांच्या घरी जाऊन हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्हाला 11 गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय जो आहे तो करायचा आहे। मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा। गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे। गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करायचा आणि त्यानंतर एक अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला ती अक्षदा जी आहे ती गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायची आणि बोलायचं, ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा ह्या पडू दे, माझा विवाह जुळण्याचा योग जो आहे तो फारच लवकर जुळून येऊ दे। अशा रीतीने आपल्याला 11 गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय जो आहे तो करता येणार आहे। मंदिरामध्ये जर तुम्ही जाऊन हा उपाय केला तर त्याचं तुम्हाला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं, कारण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त गणेश तत्व हे कार्यरत असतं आणि जर हा उपाय जाऊन आपण मंदिरामध्ये केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। पुढचा उपाय जो आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर कायम भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, आलेला पैसा टिकून राहत नसेल किंवा आपली मुलं खूप मेहनत करतात, कष्ट करतात पण त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नसेल, ते खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, मुलांच्या कोणत्याही इच्छा ह्या पूर्ण होत नसेल, घरामध्ये पैसा नसेल त्यामुळे दारिद्र्य आलं असेल तर हा उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे। नारळच हा नवीनच असावा, अगोदर पूजेमध्ये नारळ वापरलेला तुम्हाला या उपाय करता घेता येणार नाही। तसेच या नारळामध्ये पाणी असणं सुद्धा गरजेचं आहे। आता जो नारळ आपण घेतलाय त्यावर आपल्याला 21 दुर्वांची जुडी ठेवायची, एक लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं, त्याचप्रमाणे आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा ठेवायची। तुम्ही 11 रुपये 21 रुपये 51 रुपये कितीही पैसे जे आहेत ते ठेवू शकतात। त्याचबरोबर आपल्याला एक लाल कलाव्याचा धागा सुद्धा त्या नारळावर ठेवायचा आणि या सर्व वस्तू घेऊन जायचे आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये। मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा। गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे। गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करून घ्यायचा आहे। आता जो नारळ आपण घेऊन गेले त्या नारळाची शेंडी जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या दिशेला ठेवायची। त्या नारळावर आपल्याला जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे, 21 दुर्वांची जुडी ठेवायची, यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा ठेवायचे, त्याचबरोबर लाल कलाव्याचा धागा सुद्धा आपल्याला ठेवायचा आणि असा हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे। तुमची जी पण इच्छा असेल घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी, व्यवसाय किंवा इतरही तुमची इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायची असं म्हटलं जातं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी।
नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व हे 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।